कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी नेहमीप्रमाणे इथे ब्लॅक टी प्यायला घेतलेला आहे, तुम्ही बघत असाल। ज्ञानेशने इथे सॉरी मी ग्रीन टी प्यायला घेतलेला आहे, ज्ञानेशने ब्लॅक टी प्यायला घेतलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशसाठी काही नवीन खेळणं आणलं ना की ज्ञानेश तो खेळणं घेऊनच बसतो। हे बघा, का रात्री मी त्याला बबल्स हे बॉल आहे हा, तर हा बबल्स बॉल आहे। हे बघा, इथून सगळं बाहेर पडलं, इथून ना थोडं हे झालंय। हे सगळे बबल्स आहेत। तर ज्ञानेशला खरं म्हणजे गाडी हवी होती, तर त्याकडे एवढ्या गाड्या आहेत, त्याला अजून किती गाड्या घ्यायच्या ना, तर त्यासाठी मी त्याला गाडी नाही घेतली। तर मग आता गाडी नाही घेतली तर कुठंतरी आणि कशावरती तरी समाधान मानायचं असतं, तर ज्ञानेशने या बबल्स बॉलवरती समाधान मानलंय ना। मग तुझ्या बर्थडेला घेईल ना। हे बघा, हे असे बबल्स आहेत। तर या सगळ्या गोष्टी आहेत। तर आता 9:15 वाजलेले आहेत। खरं म्हणजे त्यांचा क्लास आज 9 वाजता होता, पण हे महाशय लेट उठलेत। तर आता ठीक आहे, जाऊ दे, मी आता ज्ञानेशला पटापट शाळेत नेऊन सोडते, हे क्लासला नेऊन सोडते आणि मग आता पटापट मी जेवणाची सुरुवात करते। तर टिफिन वगैरे सगळं मला तर तयार करायचं आहे। तर ते ग्रीन टी पिते आणि ज्ञानेशला क्लासला नेऊन सोडते। तुम्ही बघू शकता इथे 12ला 10 मिनटं कमी आहेत, तर मी आता चालली ज्ञानेशला आणायला। तर त्याआधी मी आज सकाळी अर्ली मॉर्निंग लवकरच जेवण करून घेतलेलं आहे। इथे मी पाण्याची बॉटल भरून घेतलेली आहे त्याच्या हे स्कूलसाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ऑलरेडी जेवण रेडी झालेलं आहे। इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि आज मी छोले केलेले आहेत। तर खूप दिवसांनी मी आज छोले केले, छोले आणि स्टीम राईस। आणि तुम्ही इथे बघू शकतात की ज्ञानेशला आज डब्याला फ्रेंच फ्राईज हवेत, तर तेच तर हे ज्ञानेशच्या टिफिनसाठी मी फ्रेंच फ्राईज करायला लावलेले आहेत, तर ऑलरेडी झालेले आहेत। तर ते मी आता इथे हा गॅस बंद करते आणि पटापट ज्ञानेशला आधी जाऊन आणते, कारण मला त्याला आधी जेवायला देऊन मग त्याची शाळेची तयारी करून मग त्याला शाळेत पोचवायचं आहे मला। तर मी पटापट ज्ञानेशला आणायला जाते।
दुपारचे 3 वाजलेले आहेत. माझी सगळी कामं आवरलेली आहेत. तर मी ज्ञानेशला शाळेमध्ये सोडून आलेली आहे आणि मला घरी येता साधारणपणे 1:15 होतो. घरी आल्यानंतर जी काही छोटी मोठी कामं वगैरे व्यवस्थित सगळी झालेली आहेत. तर मी आता इथे टी व्हीला वजनदार हा मूव्ही लावलेला आहे. तर हा पिक्चर मला खूप आवडतो बघायला आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता की बाहेरचं वातावरण थंड आहे. तर आता इथे बाहेर रिमझिम असा पाऊस पडतो आहे. तर हा पाऊस साधारणपणे 2:15 किंवा 2:30च्या दरम्यान हा पाऊस पडत होता. तर आता हा रिमझिम पाऊस चालू आहे. त्यानंतर मी आता इथे पंखा लावलेला आहे आणि मी इथे छान मस्त टी व्ही बघता मी मेहंदी काढणार आहे आणि ते टी व्हीवरती मूव्ही म्हणजे पिक्चरसुद्धा सुरू झालेला आहे. तुम्ही वजनदार पिक्चर कधी बघितला नसेल तर नक्की यूट्यूबमध्ये सर्च करून बघा. खूप सही असा हा पिक्चर आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी 2 मेहंदीचे कोन घेतलेले आहेत. हा जो मेहंदीचा कोन आहे हा नॉर्मल मेहंदीचा कोन आहे, म्हणजे श्रीमती मेहंदी कोन म्हणजे दुल्हन मेहंदी कोन. त्यानंतर तुम्ही हा कोन बघू शकता. टिकटॉक रेड कलरचा मेहंदीचा कोन आहे. म्हणजे इन्स्टंट मेहंदी, म्हणजे अगदी तुम्ही मेहंदी काढून तुम्ही 5 मिनिटात हात स्वच्छ धुवू शकतात. म्हणजे लगेच त्या मेहंदीच्या कोनामुळे कलर अगदी 5 मिनिटात येतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा जो रेड कलरचा जो मेहंदीचा कोन आहे ना, तो मी जेव्हा गावाला गेली होती तर गावाला बुधवारचा बाजार होता. त्या बुधवारच्या बाजारातून मी हा मेहंदीचा कोन घेतलेला आहे आणि तिथे हे असे कोन विकत मिळतात. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी हा सहेली असा पुस्तक घेतलेला आहे. मेहंदीचा पुस्तक आहे. तर मी हा पुस्तक एका शॉपमधून घेतला होता. मी तुम्हाला सांगेल की मी सुद्धा मेहंदीचा कोर्स केलेला आहे आणि जेव्हा मी मेहंदीचा कोर्स केला होता तेव्हाच मी हे पुस्तक विकत घेतलं होतं आणि खूप साऱ्या या पुस्तकातल्या डिझाईन मी माझ्या हातावरती काढलेल्या आहेत आणि ट्रायसुद्धा केलेल्या आहेत आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये खूप छान छान मस्त अशा डिझाईन आहेत. तर ही डिझाईन मी माझ्या हातावरती काढणार आहे. तर आता मी पटापट काढायला सुरुवात करते.
बघू शकतात की इथे ह्या नेलपेंट आहे, तर ब्राऊन कलरच्या ह्या दोन्ही नेलपेंट आहेत. तर मी इथे हाताला म्हणजे नखांना छान मस्त अशी नेलपेंट लावून घेतलेली आहे. आणि त्याच्या बाजूला ही ट्रान्सपरंट नेलपेंट आहे. म्हणजे आपण कुठल्याही कलरचे आपण नेलपेंट लावल्यानंतर त्यावरती ही ट्रान्सपरंट नेलपेंट लावतो आपण. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी हा रेड कोन घेतलेला आहे. म्हणजे कलर रेड म्हणजे क्विकली आणि म्हणजे अगदी इन्स्टंट हा मेहंदी कोन आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी काल रात्री ही मेहंदी काढली होती आणि मेहंदीला खूप छान मस्त असा कलर आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आता ही जी मेहंदी आहे, या मेहंदीला मी शेड देणार आहे. तर कसं माहीत आहे का, आतली बाजू थोडी फिक्कट दिसणार आहे आणि आपण जे शेड देणार आहोत ना, तो एकदम डार्क. तर डार्क आणि फिक्कट याचं कॉम्बिनेशन बघताना दिसताना खूप छान वाटतं. आता मी पटापट मेहंदीला शेड द्यायला सुरू.
ज्ञानेशला शाळेतून पिकअप केलेला आहे आणि ज्ञानेश पाण्यामध्ये उड्या मारतो आहे. तर मी तुम्हाला सांगेल की खूप बरं वाटलं हा पाऊस पडतो आणि आजपासून पावसाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आम्ही रिटर्न घरी जात होतो तेव्हा अर्ध्या रस्त्यात आम्हाला पाऊस लागला आणि आम्ही ओले झालो. तर इथे मी गाडी पार्क केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही दोघंही खूप भिजलेलो आहोत, पण ज्ञानेशला खूप आनंद झालेला आहे. तो खूप एक्सायटेड आहे कारण त्याला पाण्यात भिजायला भेटलेलं आहे. तर आता आम्ही पटापट घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मी आधी ज्ञानेशला आलं टाकून ब्लॅक टी देणार आहे. कारण कसं आहे ना, त्याला सर्दी खोकल्यापासून आराम मिळावा. त्याला थोडी सर्दी झालेलीच आहे, तरीसुद्धा त्याला थोडासा आराम मिळेल. तर आता आम्ही पटापट जाऊन मी ज्ञानेसाठी ब्लॅक टी बनवते. तर गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की मी काल व्हिडिओ एंड का नाही केला. त्याच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे असं की तुम्ही ही मेहंदी बघू शकता. तर मी अगदी अशा सोप्या अशा पद्धतीने ही मी शेडची मेहंदी काढलेली आहे, तुम्ही बघू शकतात. तर ही जी आतली जी मेहंदी ती मी एकदम नॉर्मल आपला जो कोण असतो मेहंदीचा त्या कोणाने काढलेली आहे. आणि ही जी शेड आहे तर मी ती रेड कलरचा जो मेहंदीचा कोण असतो त्या कोणाने मी ही शेड काढलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी काल दुपारी मेहंदी काढली होती. तर जो आपण मेहंदीचा कोण घेतो आणि त्यांनी आपण मेहंदी काढतो तर ती मेहंदी रंगते, पण तिला कलर येण्यासाठी दुसरा दिवस लागतो, म्हणजे पूर्ण एक दिवस लागतो. पण दुसऱ्या दिवशी त्या मेहंदीला खूप छान मस्त कलर येतो. तर जेव्हा या मेहंदीला कलर आला ना तेव्हा जाऊन मी म्हणजे आज सकाळी मी इथे हा शेड दिलेला आहे. तर काय होतं माहिती आहे तुम्हाला, हे जे आतलं आहे ना हे फिक्कट आणि ही डार्क कलरची शेड. तर याने मेहंदी खूप सुंदर आणि छान दिसते आणि मला अशी मेहंदी खूप आवडते, तुम्ही बघू शकतात. इथे सुद्धा हे एकदम असं फिक्कट आहे आणि ही पूर्ण अशी डार्क शेड आहे. तर मी ही जी शेड आहे रेड कलरची मी आज सकाळी दिलेली आहे, त्यामुळे मी काल व्हिडिओ एंड नाही केला, आज मी व्हिडिओ एंड करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी पूर्ण इथपर्यंत मेहंदी काढलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि एकदम सही हे बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी मेहंदीचा कोर्स केलेला आहे. पण हां, मी तुम्हाला सांगेल की मेहंदीचा कोर्स केल्यानंतर मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली. खूप जणांच्या हातावरती मी मेहंदीसुद्धा काढलेली आहे. आणि लग्नाच्या आधी मी जेव्हा जॉबला जायचे ना तेव्हा मला थोडासा ऑफ टाईम भेटायचा वगैरे 1-1.5 तास असं भेटायचा. तेव्हा ना मी जॉबला जाताना ना काही मेहंदीचे कोण घेऊन जायची. अगदी मी अशी ना पटापट मेहंदी काढायची वगैरे. आणि मग त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे लग्न वगैरे झाल्यानंतर हे सगळं करायला आपला अजिबात वेळ मिळत नाही. तर तरी पण कधी कधी आतमधून मला आठवण येते, बाबा चला खूप दिवस झाले मेहंदी काढली नाही, आपण मेहंदी काढावी वगैरे. तर मी अशीच अधूनमधून अशी मेहंदी काढत असते आणि त्यामध्ये मला ही शेडची मेहंदी काढायला खूप आवडते. आणि मी ना इथे अशी ही नेलपेंट ना अशी मरून कलरची नेलपेंट लावलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हां, आधी मी खूप प्रॅक्टिस केली होती मेहंदीची, पण जसं लग्न झालं त्यानंतर खूप सारा असा गॅप गेला. त्यामुळे ना असं म्हणजे मेहंदीच्या पुस्तकामध्ये जशी मेहंदी आहे जशीच्या तशी काढता येत नाही, थोडी 19-20 तर होतेच होते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला सांगेल आता दुपारचा 1:30 वाजलेला आहे. आता मला पटापट एडिटिंग वगैरे करायची आहे आणि बाकी आता त्याने शाळेत गेलेला आहे.